ठाकरे सेनेतील खासदारांसोबतच आता ठाकरेंची आमदारी फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली। मात्र ठाकरे सेनेत पुन्हा बंड होणार का? डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नेमकी काय रणनीती आखली आहे पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, खासदारांसोबत ठाकरेंचे आमदारही फुटणार। 22 जूनच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची कसोटी। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाला मोठा सुरुंग लागण्याची शक्यता आहे। ठाकरे सेनेचे खासदार शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा असतानाच आता ठाकरेंचे 16 आमदारही सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय। त्यात ऑपरेशन टायगरची तयारी अंतिम टप्प्यात असून 7 खासदार शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचा दावाच शिंदे सेनेचे आमदार कृपाल तुमानेंनी केलाय। उबाटाचे 7 खासदार आमच्या गेल्या 1 महिन्यापासून आमच्या संपर्कामध्ये आहे आणि जी चर्चा त्यांच्यासोबत सुरू होती ती आता अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे अंतिम स्टेजवरती आलेली आहे। जसं एखादा कोणतं ऑपरेशन करायचं असलं तर पहिले त्या सर्व इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात, त्या सर्व झालेल्या आहे। आता फक्त त्यांच्या ऑपरेशनची डेट डॉक्टर देतील त्या दिवशी ते ऑपरेशन पूर्ण होईल। दरम्यान ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे ठाकरे सेनेत मोठी अस्वस्थता पसरली आहे। उद्धव ठाकरेंनी नाराज खासदारांना वैतागून ज्यांना जायचंय त्यांनी जा असं विधान केल्याची माहिती समोर आली होती। त्यावर नेहमीप्रमाणे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी धावून आलेल्या संजय राऊतांनी दावा केलाय की उद्धव ठाकरे असं काही बोललेच नाहीत। तर दुसरीकडे ठाकरे सेनेच्याच अनिल देसाईंनी मात्र वेगळा सूर लावलाय। शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, हे मी ठामपणे सांगेन। जायचं असेल त्यांनी जा, हे त्यांचं वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे। माझ्यासमोर मी तिथे असेपर्यंत ते असं बोलले नाहीत आणि ते असं बोलणार नाही। 10 बार आप पूछेंगे कि भाई जा रहे हैं, कोई जा रहा है तो नेतृत्व शीर्ष नेतृत्व रहता है, वो तो वही कहेगा कि भाई कि किसी को अगर इस तरह का ये रहेगा तो ठीक है, अपना अपना फैसला करने के लिए कोई भी, लेकिन ऐसी बात नहीं है। खासदार फुटू नयेत म्हणून आता ठाकरे सेनेत शब्दांचा खेळ सुरू झालाय। तर या शब्दांच्या दाव्याची भाजपनं खिल्ली उडवली आहे की ज्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतलेली आहे। साहेब आम्ही तुमच्याबरोबरच आहोत। कोणी मुलाची शपथ घेतली, कोणी आईची शपथ घेतली, कोणी तुळजा भवानीची शपथ घेतली, कोणी साईबाबांची शपथ घेतली आणि ते हिंदुत्ववादी असल्यामुळे ते हिंदुत्वाचं पालन करतील, मला खात्री आहे। तुळजा भवानीची शपथ घेतली काय, साईबाबांची शपथ घेतली काय आणि शिवबंधन बांधलं काय? माणसं टिकण्यासाठी शपथा शिवबंधन चालत नाही, तिथं माणुसकी, प्रेम आणि आपुलकीचं बंधन लागतं। हे संजय राऊत विसरले। दुर्दैवानं ना संजय राऊतांकडे ते आहे ना उद्धवजी ठाकरेंकडे। उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या आमदारांची 22 जूनला बैठक बोलावली आहे। पहिल्या बैठकीकडे 5 खासदारांनी पाठ फिरवली होती, त्यामुळे आता त्यांची निष्ठा पुन्हा तपासण्यासाठी 22 जूनला खासदारांनाही बैठकीला हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। मात्र त्याआधीच शिवसेनेचा 19 जूनला वर्धापन दिन आहे। आता या दिवशी कोण हजर राहणार आणि कोण पाठ फिरवणार याकडे साऱ्या राज्याचं लक्ष असणार आहे। मात्र 19 आणि 22 जूनला उद्धव ठाकरेंची पक्ष एकसंध ठेवण्याची कसोटी आहे एवढं मात्र नक्की। गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।